नमस्कार दर्शक हो, नेहमीच आपले व्हिडिओ पडत असतात। अनेक प्रकारची अनेक विषयावर चर्चा होत असते, तरी पण त्याचा सर्वाचा मुद्दा आणि सर्वांचं उद्देश, सर्व व्हिडिओंचं जो सांगणं आणि जो समाज प्रबोधन हेच याच्यामध्ये माध्यमामधनं तेच करायचं असतं। पण वेगळे वेगळे परीने जशी आई मुलाला घात सारते अमक्याचा तमक्याचा, त्याप्रमाणे संतांनी आपल्याला करून ठेवलेलं आहे। भाग्यवान आपण असे आहोत की आपण संतांच्या नंतर जन्माला आलेलो आहोत आणि ती बिया भरतखंडामध्ये भाग्याची गोष्ट आहे। आणि तदनंतर जन्माला येऊन सुद्धा की आपल्या तोंडून नामस्मरण होत आहे। तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी भोवता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संताचा। याला पुण्य असावं लागतं, पावलं या दिशेने वळायला याला पुण्य संचय असावा लागतो। कारण पुण्य आणि पाप हे समान असतं, त्याच वेळीच नरदेह माणसाला प्राप्त होतो। कारण पाप पुण्य समान समीन तै पाविजे कर्मभूमी, पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी। कर्म हे शिल्लक असतं, तेवढं बघायचं असतं आपल्याला। याच्यामध्ये पहा, आपला उद्देश आणि सांगण्याचा फक्त की हे शरीर जे आहे ते शरीर आपण नसून आपण शुद्ध आत्मा आहोत। आपलं हे शरीर पडतं त्यावेळेस त्याला चित्त अग्नी दिला जातो, मग का आपल्याला काय वाजत नाही, काही होत नाही, म्हणजे आपण त्याच्या ठिकाणी हजर नसतो। म्हणून शरीर हे आपलं नाही, शरीर हे महाभूताचं पंचमहाभूताचं आहे। अशुद्ध आत्मा आपण आहोत हे पटवण्यासाठी परोपरीने संतांनी आपल्याला सांगितले आहे। त्याच परीने आपल्याला असं सांगायचं आहे की पहा की भक्त साधक मुमुक्षू जो अगदी देवाक जाण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, निवळ साधकच नाही देव सुद्धा भक्ताकडे येण्याचा आटोकाट प्रयत्न करतो। देवाला सुद्धा भक्ताजवळ जावंसं वाटतं आणि भक्ताला सुद्धा देवाकडे जावंसं वाटतं, असा एक न्याय आहे। आपण जर असं वरून एक रेष दिली आणि खालून असा बाण दाखवला तर त्याचं तोंड खाली येईल आणि त्याला खाली जाण्याची इच्छा आहे असं होईल। खालून एक बाण दाखवला असा तर त्या बाणाला वर जाण्याची इच्छा आहे, तो वर येईल। याचप्रमाणे देवाला भक्ताकडे यावं वाटतं आणि भक्ताला देवाकडे जावं वाटतं। मग मध्येच अंडरलाईन जी असते ती काय असते बुवा, मग एवढी उत्कृष्ट इच्छा असताना सुद्धा दोघांची भेट का होत नाही, याला कारण काय आहे? म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की याला कारण असल्याशिवाय का भेट होत नाही। आपण करताना प्रयत्न करतो, उदाहरणार्थ पंढरपूरची वारी करतो, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतो, गंध लावतो, नामस्मरण करतो, कोणाचंही कधी वाईट करत नाही, चांगलाच उद्देश असतो, चांगुलपणाच आपल्या ठिकाणी असतो। मग असं का होत नाही, याला कारण काय आहे? म्हणून एक तुम्हाला छोटासा दृष्टांत सांगतो आणि त्या दृष्टांताद्वारे आपल्या निश्चित जरूर लक्षात येईल की खरोखर देवाक जाण्याला आपल्याला आणि देवाक इकडे यायची इच्छा असून सुद्धा आपण तिकडे जाऊ शकत नाही, याला कारण काय आहे। एक राजा होता आणि त्या राजाला पुराण सांगायला निशिदिनी दररोज नित्य नेमाने एक भटजी येत असत। पण भटजी अशी होती की यायचे डायरेक्टली कुणाला विचारायचं नाही, काय ना, राजाला जायचं, पुराण सांगायचं, राजाकडून बिदागी घ्यायची आणि आपलं घरी जायचं। पण रस्त्यात असणारा वाटेमध्ये ज्या राजाकडे जाणारा दरवाजामध्ये असणारा प्रधानाला वाटतं याने मला नमस्कार करावा, माझा आदर करावा, आणि तो काय त्याचा आदर करत नाही। म्हणून प्रधानजीला एक दिवस असं लक्षात आलं की हा माझा आदर करत नाही तर ह्याचा सुद्धा मी अनादर केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून एक दिवस प्रधानजी त्याला रस्त्यात दरवाजामध्येच अडवतात। म्हणले, का मी राजाचा पुरोहित आहे, मला पुराण सांगायला जायचं, तू कुणी बी असं म्हणली, मला त्याशी काही घेणं देणं नाही, तू फक्त आज जायचं नाही, विषय संपला। नाराज होऊन ते भटजीबुवा आणि परत गेले आणि त्यांना पश्चाताप झाला की मला का अडवलं। तर त्यांनी आपली सगळं वस्त्र वगैरे ही केली आणि दूरवर एका वृक्षाखाली जाऊन भगवत चिंतन आत्मचिंतन करीत बसले। आता इकडं राजाला वाट पाहतायत भटजीबुवाची, आताच येतील मगच येतील,
आणि येत नाही असं ज्यावेळेस विश्वास झाला त्यावेळेस प्रधानजीला बोलवून घेतलं आणि म्हणले आपले भटजीबुवा काय येत नाहीत. तर भटजीबुवा काय येत नाहीत असं म्हणल्यावर म्हणले होऊ नाही ते झालं आणि भटजीबुवा आता या लोकांमध्ये नाहीत असं राजाला त्यांनी सांगितलं. सहज नंतर जरा राजा म्हणले आपण नगरीची प्रदक्षिणा करू, जाऊन येऊ, फिरायची. राजांना ही होती, हत्ती घोडे लाव लष्कर सगळं सज्ज केलं. राजा हत्तीवर बसला आणि फेरफटका मारायला निघाले. दूरवर एक भटजी त्या वृक्षाखाली बसलेले राजाने उंचावरून पाहिलं आणि म्हणले प्रधानजी इकडे या. का की तो राजांनी सांगितलं प्रधानजीला ते आपले भटजीभाऊ बसले त्यांना बोलवून घेऊन या. तर प्रधानजींनी सहज तोंडावर बोट ठेवलं आणि राजांना इशाऱ्याने सांगितलं आता ते लोकात नाही, तुम्ही गप बसा आणि आपलं चालू द्या. म्हणून राजाला तिथंच गप केलं आणि प्रधानजी राजाला घेऊन गेले. मला सांगा राजाला भटजीबुवांची इच्छा होती का नाही यायची? भटजीबुवांना इच्छा होती का नाही राजाकडे जायची? मग आड कोण आलं? आड प्रधानजी आला. प्रधानजी म्हणजेच काम क्रोध. काम क्रोध आड पडिले पर्वत, राहिला अनंत पलीकडे. म्हणून भगवंताने गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाने विचारलं देवा आंधळे खड्ड्यात पडत्यात पडू द्या हो, पण डोळसांनी का पडायचंय खड्ड्यात? त्यांना काय दिसत नाही का? मग ते का पडतायत? हा साधा आणि सोपा सरळ प्रश्न अर्जुनाने देवाला ज्यावेळेस विचारला त्यावेळेस देवाने सांगितलं हे पहा अर्जुना, हिथं त्याचं कारण मी तुला सांगतो. काम येश क्रोध येश रजो गुणो समद्भवा. म्हणजे इथं कामाचा आणि क्रोधाचा जोर आहे त्याच्यामुळं ते खड्ड्यात पडतात. म्हणून माऊली सुद्धा सुंदर एका ओवीमधनं सांगतात पहा, नवलहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या येऊन झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. आणि काम क्रोध कसे आहेत पा, चिखले विन रोविती पाशे विन गोविती अशी असणारी. चिखल नसला तरी ती रवलं जातं आणि न बांधता सुद्धा ते बंधनात अडकतात. असेही काम क्रोध माणसाला हे करतायत. म्हणून इतका बगडा आहे एवढा या जीवावर या मनावर काम क्रोधाचा. जन्मोजन्मी सर्व हे करीत आल्यामुळं ते काय सहजासहजी एकाएकी जात नाहीत. माणूस प्रयत्न करतो पण ते शक्य होत नाही. मायावी शरीर आहे आणि काम क्रोधाचा भडगा असल्यामुळं अत्यंत रोमारोमात ते भिनलेलं आहे. सहज उदाहरण घ्या, एकदा एसटी मध्ये जात होतो आणि आता पूर्वीच्या काळात एकच एसटी असायची, गर्दी भरपूर असायची. अलीकडं आता वाहनं निघली झालं. सांगायचं तात्पर्य त्याच्यामध्ये तिकीट काढता काढता कोणाचा तर रुपयाचा एक शिक्का खाली पडला आणि ती एसटी पत्र्याचं हे असल्यामुळं तो खणखणत बराच दूर गेला. तर सगळी एसटीतली सांगायला गेलो का हो कोणाचा पडले पैसे, कोणाचे पडले पैसे? अहो तुझे पडले नाहीत ना बाळा, मग तू काय विचार करतोयस एवढा? पण अट्रॅक्शन पाना किती. सहज जात असताना रस्त्याने शांतता आहे, कुणी नाही कुठं, मंद मंद वारा होतोय आणि सहज जर बांगडी वाजली तर माणूस त्याचा विचार का इथं कोण बाई आहे का? तुला त्याचं काय करायचं आहे वा, तू तुझ्या रस्त्याने जा, तू विचार करू नको. पण तसं होत नाही का? अट्रॅक्शन एवढा विषयाचा बगडा मनामध्ये आहे ना, तो कधी माणसाला दूर जाऊ देत नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य की इच्छा असते, भक्ताला इच्छा आहे, देवाला इच्छा आहे, पण जे जात नाहीत त्याचं कारण आहे फक्त काम आणि क्रोध. म्हणून काम क्रोध आड पडिले पर्वत. तुकाराम महाराज तेच म्हणतात, काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धणी आम्ही झालो गोसावी. ज्यावेळेस आम्ही गोसावी झालो त्याच्या आधी हे काम क्रोध आम्ही बंदी खाण्यामध्ये ठेवलेले आहेत, हे आम्ही सोडत नाहीत. काम क्रोध नाहीत असे नाहीत बरं, जन्माला आला पंचमहाभूताचं हाडामासाचा देह आहे, त्यात काम क्रोध आहेतच, पण बंदी खाण्यामध्ये आहेत, आम्ही त्यांना सोडत नाही, नजर कैदेमध्ये ठेवतो. पण काम क्रोध नसावेत का नाही? असावेतच. काम क्रोध नसावेत तर तो माणूस राहणार नाही, तो माणूस राहणार नाही. काम क्रोध हे असावेत. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो काम क्रोध का असावेत हे थोडस तुम्ही म्हणताल का असावेत म्हणून. एखाद्या शेतकऱ्याने एखादा मुलगा त्यांनी चांगला दिसतोय म्हणून कोल्हापूरला पाठवला,
चांगली तब्येत झाली, चांगला कुस्ती करायला लागला आणि तो घरी आला आणि त्याच्या समोर यात्रेमध्ये आणि त्याच्या म्हाताऱ्या वडिलाच्या कुणीतरी एक तोंडात मारली आणि लोकांनी त्याला जाऊन सांगितलं, अरे बघ तुझ्या बापाच्या तोंडात मारली, काय करू म्हणला, मला रागच येत नाही. असा मुलगा असणं काही उपयोगाचा नाही, त्याला सांभाळून कोल्हापूरला लावून काही उपयोगाचं नाही. याने त्यावेळेस पेटून उठलं पाहिजे. मला सांगायचं तात्पर्य की काम क्रोधी हवेतच, पण बंदीखानी महाराज म्हणतात त्याप्रमाणे, आणि बंदीखानी ठेवून आपण भक्ती करायची आहे. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य की आपल्याला जर ते ठेवून जर आपण भक्ती केली तर निश्चित आपल्याला यश प्राप्त होईल. आपण देवाच्या जवळ आज नाही उद्या जाऊ आणि उर्वरित भाग आपला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू. रामकृष्ण हरी.